नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र शुद्ध नवमी या दिवशीच श्रीरामांचा जन्म झालेला होता. अयोध्येमध्ये 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. आता प्रभू श्रीरामांबद्दल काय सांगायचं? आपल्याकडे शब्द देखील नाही आहेत की त्यांच्याबद्दल आपण काही बोलू शकू. पण प्रभू श्रीराम हे असे एक दैवत आहेत जे आदर्श पुरुष व मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. आपापल्या रामनवमी कशी साजरी करायची, त्याच पद्धतीने रामनवमी दिवशी कोणत्या सेवा करायला हव्यात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. याच पद्धतीने आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रमुख दैवत म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हणून देखील ते ओळखले जातात. बघा, प्रभू श्रीराम हे सत्य, धर्म व नैतिकतेचे आदर्श प्रतीक होते. महर्षी वाल्मिकांनी जे रामायण हे महाकाव्य ग्रंथ जो लिहिला होता त्याचे ते प्रमुख नायक होते. म्हणजेच बघा, त्यांची जी कैकेयी होती ना, तिच्या सांगण्यावरून त्यांचे जे पिता होते दशरथ, त्यांनी त्यांच्या आज्ञेवरून प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास भोगला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण, हनुमान हे सगळे काही होते. त्यांनी सगळ्यांनी 14 वर्षाचा वनवास यावेळेस भोगलेला आहे आणि तो आनंदाने भोगलेला आहे. त्यांनी कोणताही त्याच्यावरती प्रश्न उठवला नाही की माझी चूक काय होती. त्यामुळे ते आदर्श पुत्र देखील होते. रावणाचा त्यांनी वध केला व रावणाचा वध करून त्यांनी अधर्माचा नाशसुद्धा केला होता. बघा, ज्या वेळेस रावणाचा वध झाला त्यावेळी प्रभू श्रीरामांनी अंत्यसंस्कार करायचे होते. रावणाचा जो बंधू होते, रावणाचे जे बंधू बिभीषण, त्यांना श्रीरामांनी त्यावेळेस अंत्यसंस्कार करायला सांगितले. त्यावेळेस बिभीषणांनी सक्त नकार देऊन टाकला की मी अंत्यसंस्कार करणार नाही. त्यावेळेस प्रभू श्रीराम त्यांना म्हणाले की मरणानंतर वैर संपते. तू तर त्यांच्या रावणावर अंत्यसंस्कार करणार नसशील तर मी करेन, कारण तोही माझा भाऊच आहे. इतके ते आदर्श शत्रूसुद्धा होते. म्हणजे इतके आदर्श आपल्यासमोर त्यांनी ठेवलेले आहेत. ते एक आदर्श पुत्र होते, आदर्श पती होते, आदर्श बंधू होते. त्याच पद्धतीने एक आदर्श राजा म्हणून देखील ते जगलेले आहेत. त्यांच्या रामराज्यात सगळ्यांनी सुखाचे जीवन जगलेले आहे. त्यांनी सत्य, प्रेम, करुणा आणि धर्मपालन यांचा मार्ग आपल्या सर्वांना दाखवलेला आहे. ते एक सत्यवचनी व एक पत्नी व्रत व परम दयाळू होते. जसं की तुम्हाला मी सांगितलं, श्रीराम एक आदर्श शत्रू देखील होते. त्यांनी सर्व धर्माच्या सर्व काही मर्यादा पाळल्या म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम देखील म्हटलेलं जातं. अशी प्रभू श्रीरामांची आख्यायिका आहे आणि प्रभू श्रीरामांनी आपल्याला भरपूर काही सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या जे काही वावरत होते, ज्या प्रकारे त्यांनी पूर्ण राज्याचं कल्याण करण्यासाठी वनवास भोगला, नंतर त्यांच्याच राज्याच्या आग्रहास्त माता सीताने देखील कितीतरी वेळा अग्निपरीक्षाही दिल्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे स्त्रियांनी देखील इतक्या अग्निपरीक्षा दिल्या. त्यावेळेस पण प्रभू श्रीराम कधीच आपल्या धर्मापासून बाजूला हटले नाहीत. ते कायम एकवचनी राहिले व त्यांनी धर्माचं व्यवस्थित पालन केलं. कोणत्याही प्रकारच्या मर्यादा त्यांनी ओलांडल्याही नाहीत. त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम देखील म्हटलं जातं. आता म्हणजे या सेवा या दिवशी काय करायच्या? बघा, सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला. या दिवशी आपले जे श्री स्वामी समर्थ आहेत, कुणाच्याही तुम्ही या दिवशी सेवा करा. मग स्वामी काय सांगतात? मीच राम आहे. म्हणजे सगळे दैवत एक प्रकारे एकच आहेत, फक्त त्यांनी वेगवेगळ्या अवतारांमध्ये अवतार घेतलेला आहे. तर काय करायचं? सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला उंबऱ्याचं हळदीनं लेपन करायचं आहे.
उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे. आता पूजा मांडणी करायची का? तर पूजा मांडणी बघा, तुमच्या घरात प्रभू श्रीरामांची मूर्ती वगैरे जर असेल, एखाद्याच्या घरात असते, तर तुम्ही त्यांना अभिषेक घालू शकता. नसेल तर भगवान विष्णूंचेच ते अवतार आहेत, त्यामुळे तुम्ही बाळकृष्णाची ही मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतेच. तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकता. तुम्ही व्यवस्थित बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा. अभिषेक घालताना तुम्ही 16 वेळा पुरुष सुक्तम बोलायचे आहे. 16 वेळा शक्य नाही तर कमीत कमी 1 वेळा तरी पुरुष सुक्त बोलायचं आहे. तुम्हाला बोलताना अवघड जात असेल तर तुम्ही मोबाईलला लावून दिलं तरीही चालू शकतं. तुम्ही व्यवस्थित अभिषेक करायचा आहे. अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे आपल्याला, जो 16 वेळा पुरुष सुक्त बोलायचं. नंतर 1 वेळा स्त्री सुक्त बोलायचं, 1 वेळा पवन सुक्त बोलायचं. बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा. आता त्या अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं? तर अभिषेकाचं पाणी तुम्ही तीर्थ म्हणून सर्वांनी घरातल्यांनी घेऊ शकता. नाहीतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक घालून झाल्यानंतर वस्त्र परिधान करायची. तुमच्याकडे जर पाळणा असेल तर तुम्ही आवर्जून पाळण्यामध्ये टाकायचं आहे. भरपूर घरांच्या घरी रामनवमी दिवशी म्हणजेच त्यांचा जन्म झाला होता, त्यामुळे त्यांना पाळण्यात घातलं जातं. जर तुमच्या घरी पद्धत असेल तर तुम्ही ही पद्धत फॉलो करा. आणि तुमच्याकडे पाळणा नसेल तर या गोष्टी नाही केल्या तरीही चालू शकतं. कृष्ण जन्माष्टमीला बाळकृष्णाला पाळण्यात घालतो, त्याच पद्धतीने रामनवमीलाही आपण प्रभू श्रीरामांना समजून आपण त्यांनाही पाळण्यात घालायचं आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीला 12:39 पाळणा हलवायचा आहे. पाळणा येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि तुम्हाला पाळणा हलवायचा आहे. नंतर प्रभू श्रीरामांची तुम्हाला आरती येत नसेल तर आरती देखील तुम्ही यूट्यूबला लावून द्यायची आहे. आता सेवा काय करायची? तर अभिषेक वगैरे झाली, पूजा झाली, सगळं काही झालं. आता धूप, दीप, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी दाखवून घ्यायच्या. गोडाचा नैवेद्य दाखवायचा, शिरा वगैरे केला तरीही चालू शकतं. हे झाल्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. रामरक्षा बोलायची आहे. रामरक्षा आवर्जून बोला. बघा, भूत, प्रेत, पिशाच बाधा या आपल्या घरात रामरक्षा पठणाने पळ काढत असतात. त्यामुळे आपल्याला रामरक्षा बोलायची आहे. रामरक्षातील 1 ते 9 ओवीपर्यंत रामरक्षा आहे. आणि तिथून पुढे जी आहे ना, तर ती फलश्रुती आहे. आता फलश्रुतीमध्ये काय सांगितलेलं आहे? माझे डोळे चांगले असू देत, माझं नाक चांगलं असू दे, माझे कान चांगलं असू दे, माझं डोकं चांगलं असू दे, माझे हात चांगलं असू दे, पोट चांगलं असू दे, माझं हृदय चांगलं असू दे, माझे पाय चांगले असू दे. हे सगळं काही प्रभू श्रीरामांना एक प्रकारे आपल्याला प्रार्थना करत असतो. आणि एक अगदी गोड प्रार्थना आहे की तुम्ही कधी ऐकला तर तुम्हाला ते ऐकतच राहावे वाटेल. त्यामुळे 16 वेळा तुम्हाला रामरक्षा बोलायची आहे. 1 ते 9 ओवीपर्यंत 16 वेळेस तुम्हाला म्हणायचे आहे. संपूर्ण फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे. आणि शेवटच्या वेळेला तुम्ही संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांना हनुमान भगवानांचीही सेवा आवडते, त्यामुळे तुम्ही हनुमानाची सेवाही करायला विसरायची नाही आहे. हनुमानाची सेवा आणि हनुमानाला काय आवडतं? प्रभू श्रीरामांची सेवा आवडते, बरोबर ना? त्यामुळे तुम्हाला 1 वेळा हनुमान चालीसाही बोलायची आहे आपल्या घरामध्ये. त्यामुळे देखील भूत, प्रेत, पिशाच बाधा घरामध्ये टिकत नाही. वाईट बाधा, नकारात्मक गोष्टी घरातून निघून जातात. रामरक्षेचे पठण करायचे आहे आणि हनुमान चालीसा देखील पठण करायची. अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत. जवळपास जर मंदिर असेल तर आवर्जून या दिवशी मंदिरात जायचं आहे. आरतीसह हजर राहायचं आहे. महाप्रसाद देखील असतो, तुम्ही प्रसादाचा देखील लाभ घेऊ शकता. रामरक्षा पठण करता आली तर ती देखील करा. तुमच्या मुलांना जर रामरक्षा बोलता येत असेल तर आवर्जून त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या, कारण त्यांच्या बुद्धीत देखील तल्लख होते, त्यांच्या बुद्धीत वाढ होते, एकाग्रता वाढते. मुलांसाठी रामरक्षेची सेवा ही अतिशय उत्तम आहे. त्यामुळं तुम्हाला जर शक्य असेल तर मुलांकडूनही रामरक्षेची ही सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करून घ्या.
ज्यांना रामरक्षा पठण करता येत नाही तर त्यांनी यूट्यूब चॅनलवरती लावून श्रवण केली तरीही चालू शकतं. प्रभू श्रीरामांचा जो जन्मोत्सव आहे तो अगदी महाराष्ट्रामध्ये थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या घरी देखील रामनवमी व्यवस्थित छान प्रकारे साजरी करायची आहे. तुमच्यासाठी इतकंच आणि खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत मी शेअर केली. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हाईप करा आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.